काल आपण हे बघितलं होतं, दोन पार्ट बघितले फक्त आपण, वेब सर्व्हर अँड वेब साईट. आता सगळ्यांना वेब सर्व्हर आणि वेब साईट मध्ये डिफरन्स काय तो कळाला. वेब सर्व्हर ऍक्च्युअल मध्ये वेगळा आहे आणि वेबसाईट हे वेगळं आहे. दोन्ही पार्ट कंबाईन करायचे नाही. वेब सर्व्हर मध्ये त्याचे दोन टाईप पडतात, एक लोकल सर्व्हर आणि एक क्लाउड सर्व्हर. लोकल सर्व्हर म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःच्या पीसी मध्ये ते रन करतात त्याला लाईव्ह सर्व्हर बोलतात, आणि क्लाउड सर्व्हर की ज्या ठिकाणी तुम्ही तुमची सगळी वेब ऍप्लिकेशन जे तयार केली त्या ठिकाणी सेव्ह करून किंवा पोस्ट करून तुम्ही कोणालाही कुठेही ते कोणीही कधीही रन करून बघू शकतं. ते आहे क्लाउड सर्व्हर. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये AWS, Azure, Git, Firebase यासारखे भरपूर सारे आहे. आणि त्यानंतर वेबसाईट सांगितलं होतं. आता ऍक्च्युअल मध्ये वेबसाईट म्हणजे काय, तुम्ही जी वेबसाईटची डेफिनेशन सांगितली, इव्हन काल तुम्हाला सांगितलं जसं मी पण जोपर्यंत कॉलेजला होतो किंवा कॉलेजला SY ला असताना ज्यावेळेस विचारले याची वेबसाईट म्हणजे काय, कारण वेब टेक्नॉलॉजी सब्जेक्ट असतो. आता BCS ला TY ला असेल वेब टेक्नॉलॉजी, तर त्यामध्ये वेबसाईटची डेफिनेशन विचारतात, आणि वेबसाईटची डेफिनेशन 99.99% स्टुडंट कॉलेज लेवलला वेबसाईटची डेफिनेशन हीच लिहितात. कोणती? वेबसाईट जर येतात त्यावेळेस वेबसाईट बनते. तर वेबसाईटची अशी डेफिनेशन इंटरव्ह्यूवाल्याला सांगायची नाही. तर वेबसाईटची ऍक्च्युअल डेफिनेशन कोणती आहे? वेबसाईट इट इज अ व्हर्च्युअल डायरेक्टरी. एवढा एकच जे दोन वर्ड दिसतात ना, व्हर्च्युअल डायरेक्टरी, हे खूप इम्पॉर्टंट आहे वेबसाईटच्या डेफिनेशन मध्ये. नंतर आपण बघितलं होतं वेब, आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याला आपण वेब बोलतो. आणि त्यानंतर साईट मीन्स लोकेशन, या ठिकाणी ते राईट करून येतं. आणि त्यानंतर त्या लोकेशन परत दोन पार्टमध्ये डिवाइड केलं, एक फिजिकल आणि व्हर्च्युअल. आणि या ठिकाणी जे फिजिकल आणि व्हर्च्युअल जे राईट केले, फिजिकल आणि व्हर्च्युअल हा कंटेंट पण खूप मोठा आहे. आपल्याला फक्त सगळ्या पार्टचा ओव्हरव्ह्यू करायचा आहे, कारण की तुम्ही ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये कोणत्या कोणत्या प्री रिक्वेस्ट असतात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण हा पार्ट घेतोय. हा पार्ट थिअरी आहे, पण हा पार्ट इंटरव्ह्यू साठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण एवढा घेतोय. मॅक्झिमम आजच्या दिवस किंवा उद्याच्या हाफ लेक्चर पर्यंत आपला पार्ट चालेल थिअरीचा. त्यानंतर थिअरी नसेल त्यावेळेस त्यानंतर डायरेक्ट प्रोग्रामिंग असेल. प्रत्येक टॉपिक हे प्रोग्रामिंग रिलेटेड असतील, HTML, CSS, जावास्क्रिप्ट जे. तर आपल्याला आज जो पुढची मेथड बघायची किंवा पुढचा जो टॉपिक आहे तो बघायचा आहे विकी. विकी कोणाचं नेम नाहीये, विकी एक मेथड आहे. व्हॉट इज विकी? कोणी ऐकलंय का विकी काय आहे? कोणी ऐकलंय का विकी काय आहे? कारण की तुम्ही काल भरपूर जण टाइम थोडा पुढे गेला, 15 मिनिटं लेट झालं. 10 लेक्चर 10:30 पर्यंत गेलं, नंतर 11:15 पर्यंत गेलं. भरपूर 10-15 जण लेट झाली होती जास्त टाइम झाल्यामुळे. तेव्हा आता प्रत्येक मेथड झाल्यानंतर विचारावं लागेल सगळे आहे की नाही. बरं, व्हॉट इज विकी? विकी एक मेथड आहे. जसं आपण आतापर्यंत मेथड बघितल्या, वेबसाईट असेल, वेब सर्व्हर असेल, त्यानंतर अजून काय बघितलं होतं, नेटवर्क असेल, इंटरनेट असेल, या सगळ्या ज्या मेथड बघितल्या होत्या, तशीच आता विकी ही एक मेथड आहे. आणि विकी ही जी टर्म आहे किंवा मेथड आहे ती आहे हवाईन. हवाईन, आता हवाईन म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. हवाईन एक लँग्वेज आहे, जशी आपली हिंदी, मराठी, हिंदी, इंग्लिश जशी लँग्वेज असते ना, तशी हवाईन एक लँग्वेज आहे. या ठिकाणी राईट करतो, इट इज अ हवाईन टर्म इट इज अ हवाईन टर्म. आता हवाईन एक लँग्वेज आहे, ते पण पुढे राईट करून ठेवतो, तुम्ही लक्षात तर ठेवणार नाही. हवाईन इज अ लँग्वेज. हवाईन एक लँग्वेज आहे. आता हवाईन लँग्वेज मध्ये विकीचा मिनिंग जो होतो, आता एक एक पार्ट आपल्याला डिव्हाइड करायचा आहे. विकी हा वर्ड आलाय कुठून हे बघायचं आहे अगोदर. विकीचा मिनिंग होतोय काय आणि तो कोणत्या लँग्वेज मधून घेतला गेलाय. जसं आता तुम्ही लॉकडाऊन ऐकलं असेल की क्वारंटाईन हा वर्ड आलाय कुठून, कोणत्या देशामध्ये काय झालं होतं, त्यानंतर तो क्वारंटाईन हा वर्ड आला, नेमकी क्वारंटाईनचा मिनिंग काय. तसं आता हा विकी हा जो वर्ड आहे ना, हा वर्ड ऍक्च्युअल मध्ये आलाय कुठून, तर हा विकी वर्ड
एक हवाईंग टर्म आहे आणि हवाईंग एक लँग्वेज आहे. त्या लँग्वेजमध्ये विकीचा मिनिंग होतो क्विक. क्विक म्हणजे लवकर. जर तुम्हाला कोणता डेटा जर लवकर घ्यायचा असेल तर तुम्हाला तो विकीवरून भेटतो. ज्या विकीच्या टर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही तो डेटा लवकर घेऊ शकता. इव्हन विकी एक अशी मेथड आहे त्या ठिकाणी तुम्ही डेटा तर घेऊ शकता, इव्हन ते बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं फीचर्स म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एडिट पण करू शकता. जे राईट करतो. हवाईन लँग्वेज मध्ये जो विकी आहे त्या विकीचा मिनिंग होतो क्विक. मग आपल्याला असा डेटा क्विक प्रत्येक मेथड किंवा प्रत्येक काम प्रत्येकाला लवकर झालेलं पाहिजे. कोणाला असं वाटत नाही की आपलं काम थोडं उशिरा झालं पाहिजे. जर तुम्हाला काहीतरी एखाद्या काम करून घ्यायचंय तर तुम्ही ज्यावेळेस त्याला काहीतरी टास्क देता त्यावेळेस तो टास्क होता होईल तेवढा लवकरात लवकर झाला पाहिजे याचा ट्राय करता. जस्ट 1 मिनिट. काय करणार, होता होईल तेवढा लवकर करून घेण्याचा ट्राय करणार. मग आता विकी अशीच मेथड आहे. आता विकिपीडिया माहिती आहे सगळ्यांना? विकिपीडिया माहिती आहे? बोला. आवाज येत नाही कुणाला? विकिपीडिया माहिती आहे? तर विकिपीडिया ही जी टर्म आहे ती विकी मेथडची आहे. आता त्या टर्म मध्ये 2 ते 3 फीचर दिले जातात की तुम्हाला जो डेटा पाहिजे तो लवकरात लवकर भेटतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची फीचर्स त्यामधलं की तुम्हाला त्या डेटामध्ये तुम्हाला वाटतंय की ही जी मेथड आहे या ठिकाणी काहीतरी आपण अजून ऍड करायला पाहिजे ते तुम्हाला त्या ठिकाणी ऍड पण करता येतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विकिपीडिया ओपन करून दाखवतो. आता ही विकिपीडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे. मग या ठिकाणी मी काहीतरी सर्च करतोय. फॉर एक्झाम्पल मी जावा लँग्वेजचं मला काहीतरी डेटा पाहिजे. मग आता मी तो सर्च करतो. मग आता सर्च केल्यानंतर या ठिकाणी जावा लँग्वेजचा भरपूर सारा डेटा आलाय. भरपूर सारा. मग आता या डेटामध्ये तुम्ही पाहिजे तसा तुम्ही डेटा सगळा डेटा घेऊ शकता या ठिकाणी. जो डेटा कुठेच भेटत नाही तो डेटा तुम्हाला विकिपीडियावर भेटणार आहे. भरपूर सारा डेटा यामध्ये. त्यानंतर हे बघा या ठिकाणी जेडीकेचं जे बेटा व्हर्जन आहे ते 1995 मध्ये आलंय. पण ऍक्च्युअल मध्ये जावा ही लँग्वेज 1991 साली डेव्हलप करण्यात आली. मार्केटमध्ये 1995 साली आले. त्यानंतर जेडीके 1.0 1.1 त्यांची डेट आणि इयर हे सगळं मेन्शन आहे या ठिकाणी. प्रत्येक एडिशनचं डेट आणि इयर हे सगळं मेन्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळं भेटणार आहे. इव्हन कोणताही टॉपिक सर्च करा तुम्ही, कोणताही तुम्हाला पाहिजे तो टॉपिक सर्च करा, तो टॉपिक या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि ज्यावेळेस आपण जावाची बॅच घेतो त्यावेळेस सांगतो की जावा 8 हे फीचर खूप इम्पॉर्टंट आहे. सध्या जावाचं 24 हे फीचर चालू आहे. पण जावाचं 8 जे फीचर किंवा जावाचं 8 जे व्हर्जन आहे, जावाचं जे 8 व्हर्जन आहे ते सगळ्यात मार्केटमध्ये किंवा सगळ्या कंपनीमध्ये तुम्हाला जावा 8 चे सगळे फीचर्स येणं कंपल्सरी आहे. कारण की जावा 8 चे जे फीचर्स आहेत त्यामध्ये काही काही कन्सेप्ट एवढ्या भारी आहे की ते बाकीच्या जावा 24 मध्ये नसेल, जावा 23 मध्ये नसेल. या ठिकाणी सगळा डेटा दिलाय. कारण की आपण जावा शिकल्यानंतर जावा 8 चे फीचर शिकतो. जावा 24 चे, जावा 23 चे का शिकत नाही? कारण की कंपनीला जावा 8 चे फीचर्स लागतात. हे सगळं डेटा या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. जावाचे प्रिन्सिपल्स काय किंवा फीचर्स काय या ठिकाणी सगळा डेटा मेन्शन केला जातो. इव्हन हा डेटा जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर हा डेटा तुम्हाला एडिट पण करता येतो. ऐकलंय, बघितलं असेल ना? या ठिकाणी अकाउंट तयार करावं लागेल. त्यासाठी अकाउंट नाहीये, त्यात अकाउंट क्रिएट केलेलं नाही या ठिकाणी, तर तो आता डायरेक्ट मला एडिट करता येणार नाही. तुम्हाला वाटतं या ठिकाणी एखादी मेथड आहे, त्या मेथडमध्ये काहीतरी अजून चेंजेस करायला पाहिजे किंवा या मेथडमध्ये काहीतरी अजून डेटा ऍड करायला पाहिजे किंवा जावाची प्रिन्सिपल्स आहे, या ठिकाणी 5 प्रिन्सिपल दिले आहे. तुम्हाला वाटतं अजून एक 6 नंबरचे प्रिन्सिपल ऍड करायचे, तुम्ही या ठिकाणी ते प्रिन्सिपल्स ऍड करू शकता. पण त्यावेळेस तुम्ही ते प्रिन्सिपल ऍड करता
त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रमोट पण करतात की हे 6 नंबरचं प्रिन्सिपल या पर्सनने या डेटला रिलीज केलाय किंवा विकिपीडियाला या डेटला ऍड केलाय. पण असं तर कोणीही करेल. या ठिकाणी सिक्युरिटीचा इश्यू येऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी कंटेंट डिलीट पण करू शकता. पण आता ते ज्यावेळेस तुम्ही काहीतरी कंटेंट ऍड करता किंवा डिलीट करता त्या अगोदर चेक करता. त्यासाठी पण टीम आहे. त्या अगोदर चेक करतात की जो कंटेंट ऍड केलाय तो ऍक्च्युअल मध्ये खरंच काहीतरी युनिक आहे की नाही, की अगोदर जो कंटेंट आहे तोच आहे. या ठिकाणी कोणताही कॉपीराईटचा कंटेंट किंवा कॉपी कंटेंट चालणार नाही. तुम्हाला जर एखादा कंटेंट ऍड करायचा आहे तर तुमचा तो पर्सनल कंटेंट असला पाहिजे. ज्या टॉपिकला तुम्ही ऍड करताय तो टॉपिक स्वतः तुम्ही डेव्हलप केलेला पाहिजे आणि त्यानंतर त्या सगळी टेस्टिंग केली जाते. खरंच हा टॉपिक जो ऍड केला तो युनिक आहे की नाही. जर युनिक असेल तर ते पोस्ट करतात आणि पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जो कंटेंट ज्याने ऍड केलाय त्याचा नेम पण दाखवतात की हा कंटेंट या पर्सनने ऍड केलाय. म्हणजे असं नाही की तुम्ही कंटेंट ऍड करता आणि तुमचं कुठे नेम येणार नाही. खरं जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये काहीतरी असा युनिक कंटेंट बनवलाय आणि तो जर ऍड केला तर तुमचं त्या ठिकाणी नेम पण दिसेल. या ठिकाणी सगळं जावाचं नेम कसं कसं चेंज होत गेलं, का चेंज झालं, सगळा डेटा भेटतो. तर विकिपीडिया हा एक विकी मेथड आहे. विकिपीडिया आणि विकी हे दोन सेपरेट पार्ट आहे. विकिपीडिया आणि विकीला एकत्र करायचं नाही. विकिपीडियामध्ये स्टार्टिंगला विकी आलंय म्हणून त्याला हा विकीचाच पार्ट आहे किंवा हेच विकी आहे असं कन्सिडर करायचं नाही. अशी कोणती तुम्हाला अजून एखादी टर्म सांगता येईल का किंवा अशी अजून एखादी वेबसाईट की त्या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता, अपडेट करू शकता किंवा डिलीट करू शकता? येईल का कोणाला सांगता? नाही. आता या ठिकाणी जसं हे विकीचं एक फीचर सांगितलं की विकीमध्ये तुम्ही क्विक डेटा ऍक्सेस करू शकता. आता या ठिकाणी ज्यावेळेस मी डेटा सर्च केला, मला जावा पाहिजे, जावाचं टोटल जावामध्ये जेवढं काय असेल ते सगळं या ठिकाणी डिस्प्ले झालंय. सगळं जावाचे फ्रेमवर्क, जावा ऊप्स, कलेक्शन फ्रेमवर्क, स्प्रिंग, हायबरनेट हे सगळं या ठिकाणी मेन्शन झालंय किंवा तुम्हाला दिसणार आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही एखादा डेटा विकीवरून घेता किंवा विकीच्या मेथडवरून घेता त्या ठिकाणी तो डेटा तुम्हाला क्विकली ऍक्सेस होतो. आणि विकीचा मिनिंगच काय या ठिकाणी बघा, राईट केलं आपण, विकी मीन्स क्विक. जर क्विक डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला विकी मेथड यूज करावी लागते. त्यासाठी एक एक्झाम्पल आहे विकिपीडिया. आणि सेकंड जी वेबसाईट आहे ते आहे IMDb. IMDb ही एक अशी वेबसाईट आहे त्या ठिकाणी इंटरनॅशनल मूवीचा सगळा डेटा त्या ठिकाणी स्टोअर केलेला आहे. ते पण दाखवतो. आता या ठिकाणी IMDb ची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ठिकाणी ऑल इंटरनॅशनल मूवी डिस्प्ले केले जातात. ऑल इंटरनॅशनल मूवी. असं नाही की ऑल इंटरनॅशनल म्हणजे या ठिकाणी आपल्या इंडियाची मूवी येत नाही असं नाही. इंटरनॅशनल मूवीमध्ये ज्या टॉपला असतील त्या सगळ्या मूवी या ठिकाणी डिस्प्ले केल्या जातात. आणि तुम्हाला वाटतं की एखाद्या मूवी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी मग त्या मूवीमध्ये कोणी कोणी काम केलंय, कोणत्या रोलने काय काम केलंय, हे सगळं या ठिकाणी मेन्शन केलं जातं. मग तुम्हाला वाटतं की एखाद्या मूवीमध्ये एखादं कॅरेक्टर मिस झालंय त्यांच्याकडून ऍड करताना, तर ते तुम्ही कॅरेक्टर या ठिकाणी ऍड करू शकता. या ठिकाणी बघा किती पर्सनने काय काय डेटा ऍड केलाय हे सगळं या ठिकाणी राईट केलाय. फॉर एक्झाम्पल मी एखादी मूवी आहे त्यावर क्लिक करतो. आता ही मूवी आहे, या मूवीमध्ये हा सगळा डेटा आहे. मग या मूवीमध्ये काम कोणी कोणी केलंय ते सगळं आहे या मूवीमध्ये. या ठिकाणी दिसतंय, हा पार्ट दिसतोय सगळ्यांना, ऍड फोटो. म्हणजे हा तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता. या IMDb वेबसाईटवर तुम्ही एडिट करू शकता. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दुसरी वेबसाईट आहे, फ्लिपकार्टची वेबसाईट आहे, कन्सिडर करा. फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर मी इथे कोणत्याही कंटेंटची प्राइस किंवा कोणत्याही प्रोडक्टची प्राइस एडिट करू शकतो का? किंवा या ठिकाणी याची फॅशन नेम आहे हे एडिट होणार नाही, किंवा या ठिकाणी होम आहे हे नेम एडिट होणार नाही. हे एडिट करण्याचं काम फक्त लोकल सर्व्हरला आहे. लोकल मीन्स कोण? काल आपण जे बघितलं, काल जे बघितलं ना, लोकल सर्व्हर आणि फिजिकल लोकेशन, या दोनच पर्सनला. फिजिकल लोकेशन ते पण कोणाला माहित असतं? ज्याने त्या वेबसाईटवर काम केलंय किंवा
ज्याने ती वेबसाईट बनवली त्यालाच ही एडिट करण्याचा ऍक्सेस आहे. तो ऍक्सेस आपल्याला नाहीये. तो ऍक्सेस फक्त त्या डेव्हलपरला, युजरला नाहीये. पण आता हे विकिपीडिया झालं. विकिपीडियामध्ये तुम्हाला पाहिजे तसा कंटेंट एडिट करू शकता, पण तो अगोदर चेक केला जातो. सेम तसंच IMDb ही एक वेबसाईट आहे. इंटरनॅशनल मूवीचा डेटा या ठिकाणी सगळा डेटा स्टोअर केला जातो. मग या ठिकाणी तुम्हाला फोटो पाहिजे, फोटो ऍड करू शकता. एखादा कॅरेक्टर आहे, या ठिकाणी अजून एक ऑप्शन बघा एडिटचं. या ठिकाणी जर मी एडिट वर क्लिक केलं, अकाउंट तयार करावं लागेल त्यासाठी. मग आता ज्यावेळेस मला एडिट करायचंय, या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आहे. मग या ठिकाणी त्या मूव्हीमध्ये किती पर्सनने काम केलंय आणि कोणत्या पर्सनने काय रोल केलाय हे सगळं ऍड केलंय. पण एखादा पर्सन किंवा एखाद्या पर्सनचा जो रोल आहे, त्या रोल मध्ये काहीतरी त्याने काम केलंय, पण ते ऍड करायचं त्यांच्याकडून राहिलंय बाय मिस्टेक, ते तुम्ही ऍड करू शकता. तुम्ही मग मूवी बघताय, मूवी मध्ये तुम्हाला एखादा पिक्चर किंवा एखादा फोटो भारी वाटतोय, तो फोटो तुम्ही कॅप्चर करून या ठिकाणी ऍड करू शकता. हा, मग हे झालंय विकीचे एक एक्झाम्पल. कोणतं एक विकिपीडिया झालंय, त्यानंतर एक झालंय IMDb, आणि एक अजून एखादा एक वेबसाईट सांगता येईल का तुम्हाला? किंवा एखादा अजून ऍप्लिकेशन सांगता येईल का? जसं विकिपीडिया सांगितलं, जसं IMDb सांगितलंय, तसं अजून आपल्याकडे एक अजून ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन आहे गुगल मॅप्स. ज्यावेळेस तुम्ही गुगल मॅप्स ओपन करता, आता माझ्याकडे गुगल मॅप्स आहे. गुगल मॅप्स ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही लोकेशन ऍड करू शकता. ते सगळं लोकेशन ऍड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःचं लोकेशन पण दाखवू शकता. या ठिकाणी तुम्ही स्वतःचे फोटो पण अपलोड करू शकता. पाहिजे तो कंटेंट तुम्ही ऍड करू शकता. स्वतःचं एखादं शॉप आहे, ते शॉप तुम्ही ऍड करू शकता. त्या शॉपची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी ऍड करू शकता. शॉपचे फोटो ऍड करू शकता. हे गुगल मॅप्स. त्यानंतर IMDb आणि विकिपीडिया यासारखे अजून भरपूर सारे ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशनला वेबसाईट बोलायचं नाही. फर्स्ट पॉइंट. तुम्हाला अगोदर ते क्लिअर नव्हतं, त्यामुळे मी IMDb, त्यानंतर गुगल मॅप्स, विकिपीडियाना वेबसाईट बोलत होतो. तर आता इथून पुढे जे गुगल मॅप्स आहे, त्यानंतर IMDb सारख्या ऍप्लिकेशन आहे, विकिपीडिया सारखे ऍप्लिकेशन आहे, त्यांना वेबसाईट बोलायचं नाही. तर ते विकी आहे. ते वेबसाईट नाही, ती विकी आहे. जशी वेबसाईट आहे, वेबसाईटचा कंटेंट तुम्ही एडिट करू शकत नाही. आता ही फ्लिपकार्टची वेबसाईट आहे, याचा कंटेंट तुम्ही एडिट करू शकत नाही. पण जर तुमची विकी असेल, तुम्ही जर विकी यूज करताय, विकीचं ऍप्लिकेशन यूज करताय, त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा कंटेंट एडिट करू शकता, फोटो अपलोड करू शकता. मग आता या ठिकाणी 3 एक्झाम्पल झाले. कशाचे? एक विकिपीडिया, त्यानंतर IMDb, त्यानंतर गुगल मॅप्स. यासारखे अजून भरपूर सारे आहेत. फक्त आपले नॉर्मल इन्फॉर्मेशन म्हणून माहित पाहिजे की त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते आहे. या ठिकाणी राईट करून ठेवतो IMDb आणि गुगल मॅप्स. गुगल मॅप्स. या ठिकाणी अजून भरपूर सारे. मग आता यांना काय बोलायचं नाही? वेबसाईट बोलायचं नाही. इथे राईट करून टाकतो. इट इज अ विकी. हे जे एवढे राईट केले, हे ऍप्लिकेशन विकिपीडिया, IMDb, गुगल मॅप्स यांना बोलतात विकी. ही विकी मेथड कळाली? विकी मेथड काही कळाली का? हो. ओके, ठीक आहे. तर या पुढची मेथड आहे या पुढची सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड आहे, ती आहे विडगेट. व्हॉट इज विडगेट? आता विडगेट काय हे बघायचंय आपल्याला. आता जी विडगेट मेथड आहे, जशी विकी मेथड होती तसंच विडगेट मेथडचं पण काहीतरी काम असेल. तर जी विडगेट मेथड आहे, ते गॅजेट आहे ऍप्लिकेशनचं किंवा वेबसाईटचं. तुम्ही त्याला गॅजेट बोलू शकता.
आता गॅजेट, तुम्ही गॅजेट बोलणार कसं, तर ते पण दाखवतो तुम्हाला शो करून. त्या अगोदर इथे राईट करून ठेवतो. इट्स अ गॅजेट फॉर website or application. Applications. तर हे मोस्टली यूज केलं जातं भरपूर साऱ्या ठिकाणी. आता तुम्हाला विडगेट काय हे तुम्हाला शो करून दाखवावं लागेल. आता एवढं विडगेट मीन्स हे एका लाईन मध्ये राईट केलंय. इट्स अ गॅजेट फॉर वेबसाईट और ऍप्लिकेशन. ते वेबसाईट आणि ऍप्लिकेशनचं एक गॅजेट आहे विडगेट. जर कोणी विडगेट तुम्हाला विचारलंय तर तुम्हाला भरपूर सारी थेरी सांगत बसायचं नाही. तर सिंपल सांगायचं ते एक गॅजेट आहे. कशाचं? वेबसाईट और ऍप्लिकेशन. तुम्ही त्याला ऍप्लिकेशनचं पण गॅजेट बोलू शकता, वेबसाईटचं पण गॅजेट बोलू शकता. फॉर एक्झाम्पल दाखवतो. जर तुम्ही गुगलला जाऊन सर्च केलं वेदर, त्यावेळेस वेदर केलं, जे ओके, जे सर्च केलं तुम्ही वेदर, वेदर सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एवढा पार्ट शो झाला. हा पार्ट शो झाला की तुम्हाला या पार्ट शो झाल्यानंतर दुसऱ्या ऍप्लिकेशनवर घेऊन गेलंय का? कोणत्याही दुसऱ्या ऍप्लिकेशनवर ज्यावेळेस तुम्ही एखादं विडगेट ओपन करता, विडगेट ओपन केल्यानंतर त्याला कोणत्याही वेब ऍप्लिकेशनची गरज पडत नाही किंवा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटची गरज पडत नाही. ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली शो करतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी जर जावा किंवा एखादा दुसरा पार्ट जर सर्च केला असता किंवा दुसरा एखादा टॉपिक जर शेअर केला असता तर मला यासारखे खाली भरपूर सारे वेबसाईट दाखवले असते. या वेबसाईट आहे, पण विडगेटला वेबसाईटची गरज नाहीये. ज्यावेळेस तुम्ही गुगलला सर्च करता, आता वेदर सर्च केलं, वेदर सर्च केल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट आहे तो या ठिकाणी शो झाला. जो तुम्हाला हा फॉर्मॅट दिसतोय, या फॉर्मॅटला गॅजेट बोलतात. विडगेट जे आहे त्यालाच गॅजेट बोलत जातं. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्मॅट दाखवला जातो कोणत्या ऍप्लिकेशनवर असेल तर त्याला समजायचं हा फॉर्मॅट मीन्स आहे तुमचं विडगेट. आणि हे भरपूर ठिकाणी यूज केलं जातं. जर आता मला यासाठी वेगळे ऍप्लिकेशन बनावं लागलं असतं, त्या ऍप्लिकेशन मध्ये त्याचा कोड बनावा लागला असता, पण आता तो कोड बनवण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही वेदर सर्च करणार या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक डेचं टेम्परेचर येऊन जाणार की कोणत्या डेला काय टेम्परेचर होतं किंवा कोणते ऍप्लिकेशन ओपन करून ते बघण्याची गरज नाहीये. आता ते बघण्याची गरज किंवा तुम्ही म्हणताल या ठिकाणी ओपन झालं काय किंवा एखाद्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर ओपन झालं काय, दोन्ही एकच आहे. पण ज्यावेळेस याचा पुढचा आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे त्या टॉपिक मध्ये कळेल की ज्यावेळेस विडगेट यूज केलं जातं आणि त्या ठिकाणी ऍप्लिकेशन यूज न करता विडगेट यूज केल्यानंतर आपला टाइम किती रिड्यूस केला जातो. जसं डीएस मध्ये एक टॉपिक आहे टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी. सी लँग्वेज पर्यंत तुम्हाला फक्त प्रोग्रामचा आउटपुट येणं इम्पॉर्टंट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही डीएस मध्ये जाता, डीएस मध्ये फक्त तुमचं प्रोग्रामचा आउटपुट काय आहे हे इम्पॉर्टंट नाही. ते आउटपुट मिनिमम स्पेस मध्ये आणि मिनिमम टाइम मध्ये आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. तसं तुमची जी वेब ऍप्लिकेशन आहे किंवा तुमच्या जे वेबसाईट आहे त्या मिनिमम टाइम मध्ये रन झाल्या पाहिजे. मग आता जर या ठिकाणी कोणती ऍप्लिकेशन ओपन करण्याची गरजच पडत नाही तर मग याला जास्त टाइम लागणार नाही. त्यासाठी ज्यावेळेस या रिलेटेड टॉपिक शो करायचे असतात त्यावेळेस त्या ठिकाणी विडगेट यूज केलं जातं. हे झालं एक वेदरचं. अजून एक एक्झाम्पल दाखवतो. एचडीएफसीचं कॅल्क्युलेटर, ईएमआयचं, जे ईएमआय करतात ना एचडीएफसी मध्ये, आता हा जो समोर तुम्हाला जो पार्ट दिसतोय याच पार्टला बोललं जातं विडगेट. मग या ठिकाणी काहीतरी लोनची अमाऊंट असेल. मग लोनची अमाऊंट या ठिकाणी केली आहे 3,48,000, सॉरी
3,48,42,000 आपल्याला लॉग इन नाही करायचंय. म्हणजे 3,48,42,293 ही अशी आहे. त्यानंतर त्यावर तुम्हाला किती इयर्स ते लोन कंटिन्यू करायचंय आणि त्यानंतर त्याचं पर्सेंटेज हे काढल्यानंतर मग छोटे ठेवतो, 1,00,000 अमाऊंट ठेवतो. ते पाहिजे आपल्याला कन्सिडर करा की 12 वर्षासाठी किंवा 7 वर्षासाठी आणि त्याचा इंटरेस्ट जो इंटरेस्ट रेट आहे तो करतो 8. मग आता 8.13 झाला. ज्यावेळेस मला हे कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस या ठिकाणी फक्त त्याला पण लॉग इनच मागताय. मग या ठिकाणी सगळं तुमची इन्फॉर्मेशन आली. जसं तुम्ही या ठिकाणी एडिट करता किंवा टाईप करता तसंच या ठिकाणी चेंजेस होतात. मग यासाठी दुसऱ्या वेबवर किंवा वेब ऍप्लिकेशनवर जाण्याची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला सगळं दिसून जातं. मी काय सर्च केलं होतं फक्त HDFC EMI कॅल्क्युलेटर. ज्यावेळेस त्याच्यावर क्लिक करतो, आता ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस तुम्ही लॉग इन केलं असतं या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर जावं लागलं, HDFCच्या वेबसाईटवर जावं लागलं. पण ज्यावेळेस तुम्ही HDFCची वेबसाईटवर लॉग इन आहे किंवा ऑलरेडी तुम्ही त्या ठिकाणी कस्टमर आहात त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात लास्टला गेल्यानंतर ते ऑप्शन दिसतं त्यांच्या स्वतःच्या पर्सनल वेबसाईटमध्ये. आपण या ठिकाणी आता लॉग इन केलेलं नाही त्यामुळे आपल्याला सेपरेट सर्च करावं लागलं. जसं अगोदर मी HDFC फक्त सर्च केलं होतं. HDFC सर्च केल्यानंतर जर मी त्या ठिकाणी लॉग इन असेल तर सगळ्यात लास्टला गेल्यानंतर हे EMIचं कॅल्क्युलेटर ओपन होतं आणि हा जो फॉर्मॅट दिसला हा एवढा फॉर्मॅट तुम्हाला दिसतोय ना समोर, या फॉर्मॅटला बोलतात विडगेट. हा जो फॉर्मॅट दिसतोय त्याला बोलतात विडगेट. जर अजून एखादं एक्झाम्पल बघायचं असेल तर करन्सी कन्व्हर्टर. जर तुम्हाला कोणत्याही कंट्रीची करन्सी कन्वर्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला करन्सीचं कॅल्क्युलेटर पाहिजे. आता ज्यावेळेस मी करन्सी कन्व्हर्टर यूज करतो, ज्यावेळेस मी फक्त करन्सी कन्व्हर्टर एवढं सर्च केलं त्यानंतर डायरेक्ट हा फॉर्मॅट ओपन झाला. मला कोणत्याही वेबसाईटवर जाण्याची गरज पडली नाही. मग या ठिकाणी आला फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी तुम्ही करन्सी चेंज पण करू शकता. आपल्या इंडियाचे जर 1,000 रुपीज असतील तर ते युनायटेड स्टेटमध्ये फक्त $11.62 आहे. जर आपल्या इंडियाचे 5,000 रुपीज असतील तर ते युनायटेड स्टेटमध्ये $58.11 आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये जी 5,000 आहे ते युनायटेड स्टेटमध्ये त्याला 58 रुपये बोललं जातं. मग तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचंय यासाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडत नाही. ज्यावेळेस तुम्ही फक्त सर्च करता हा फॉर्मॅट ओपन होतो आणि हा जो फॉर्मॅट आहे याच फॉर्मॅटला बोललं जातं विडगेट. असे भरपूर सारे एक्झाम्पल आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त अगोदर रुपये दर दाखवलं, त्यानंतर कॅल्क्युलेटर दाखवलं, त्यानंतर करन्सी कन्व्हर्टर दाखवलं. या टाईपचे भरपूर सारे ऍप्लिकेशन आहे. त्यासाठी तुम्हाला सेपरेट ऍपवर जाण्याची किंवा सेपरेट वेबवर जाण्याची गरज पडत नाही. त्यांचे इथे नेम राईट करून ठेवतो, तुम्हाला नंतर नोट्स मध्ये भेटून जातील ते. फर्स्ट कोणतं होतं? वेदर. त्यानंतर EMI कॅल्क्युलेटर. आणि थर्ड बघितलं करन्सी कन्व्हर्टर. या टाईपचे अजून भरपूर सारे, आपण फक्त कमीत कमी 1-2 जर माहित असेल तर आपण या टाईपचे अजून भरपूर सारे सर्च करू शकतो. मग आता विडगेट कळालंय काय आहे? विडगेट कळालंय का की विडगेट कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतं? हो सर. ओके. तर त्या पुढचा टॉपिक आहे किंवा मेथड आहे व्हॉट इज ब्राउझर किंवा वेब ब्राउझर.
वेब ब्राउझर काय आहे हे बघायचंय. तर कोणाला वेब ब्राउझर काय सांगता येईल का? आपण सध्या त्याच्यावर हे ऍप्लिकेशन सगळे सर्च केले ना, वेदर असेल, लोनचं कॅल्क्युलेटर असेल, करन्सी कन्व्हर्टर असेल, मॅप्स असेल, फ्लिपकार्ट असेल, IMDb असेल, विकिपीडिया असेल, हे जे सर्च केलं ते कशावर सर्च केलं आपण सगळं? वेब ब्राउझरवर. वेब ब्राउझरवर सर्च केलंय. मग आता ऍक्च्युअल वेब ब्राउझर बोलायचं कशाला हे माहित असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही आता इंटरव्ह्यू हे तुम्ही आन्सर प्रत्येक जण जर विचारलं की वेब ब्राउझर काय, मग आपण प्रत्येक जण तेच म्हणणार की आपण गुगल क्रोम असेल, त्यानंतर गुगल क्रोम सारखे तुम्ही अजून एक दोन नाव सांगतात. पण ऍक्च्युअल तुम्हाला प्रोफेशनल डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे की वेब ब्राउझर काय आहे. तर वेब ब्राउझरची जी ऍक्च्युअल डेफिनेशन आहे जी तुम्हाला इंटरव्ह्यूला सांगायची, तर ती आहे वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन used to access and view websites and online content on the internet. म्हणजे सरळ सरळ तुम्ही जे वेबसाईट बनवले आहे किंवा सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन बनवलं आहे, त्यांचा त्या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन जर मला ऍक्सेस घ्यायचा असेल तर तुम्हाला ब्राउझरची गरज पडते, किंवा एखादी वेबसाईट किंवा कोणता ऑनलाईन कंटेंट जर बघायचं असेल, पण हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कंपल्सरी आहे. विदाउट इंटरनेट हे तुम्हाला दिसणार नाही. मग ते डेफिनेशन या ठिकाणी राईट करतो. आणि ऍक्च्युअल वेब ब्राउझर का गरजेचं आहे किंवा वेब ब्राउझरचे की पॉइंट्स काय ते आपल्याला बघायचे. अगोदर वेब ब्राउझरची डेफिनेशन राईट करतो. वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन used to access and view websites and online content. Online content on the internet. ही आहे ऍक्च्युअल वेब ब्राउझरची प्रोफेशनल डेफिनेशन. त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला डेफिनेशन सांगता त्यावेळेस एक तुम्ही स्वतः तयार केली असली पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः तयार करता त्यावेळेस तुम्ही डेफिनेशन मध्ये काहीतरी मिस्टेक करता, त्यामुळे एक तर स्वतः तयार करून सांगायची जर जमत असेल तर, नाहीतर डायरेक्ट प्रोफेशनल डेफिनेशन सांगायची. दोन्ही पैकी काहीतरी एक करायचं. मग ज्यावेळेस स्वतः सांगायला जातं त्यावेळेस काहीतरी कन्फ्युजन करून ठेवता, मग त्यामुळे सांगताना डेफिनेशन ही प्रोफेशनल सांगायची. सरळ सरळ वेब ब्राउझर एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे. प्रत्येक तुम्ही जे दिसतंय तुम्हाला डोळ्याने, फॉर एक्झाम्पल ब्राउझर असेल किंवा आपण हे आता सध्या नोटपॅड जे ओपन करतोय याला पण काहीतरी बनावं लागलंय. त्यानंतर आपण त्याच्यावर लेक्चर कंडक्ट केलाय झूम, ते पण सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनच आहे ना, त्याला पण काहीतरी ऍप टाईप तयार करावं लागलंय. सेम तसंच आता हे जे वेब ब्राउझर आहे ते एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे आणि याचा यूज करून तुम्हाला वेबसाईट बघता येतात, त्यानंतर ऑनलाईन कंटेंट बघता येतो ऑन द इंटरनेट. इंटरनेटवर जर तुम्हाला ऑनलाईन कंटेंट वेबसाईट जर बघायचं असेल किंवा ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला वेब ब्राउझरचा यूज करावा लागतो, आणि वेब ब्राउझर हेच सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे. पण त्यामध्ये जे की पॉइंट्स आहे त्यामध्ये जो फर्स्ट की पॉइंट येतो ते आहे ऍक्सेस वेबसाईट्स. तुम्हाला प्रत्येक वेबसाईट ऍक्सेस करता आली पाहिजे, त्या ठिकाणी ऍक्सेस म्हणजे शो करता आली पाहिजे. एखादी वेबसाईट तुम्ही एंटर करता आणि ती जर वेबसाईट शो होत नसेल तर युजर भरपूर जर असा इश्यू आला तर त्या ब्राउझरला परत ती वेबसाईट सर्च करत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा ब्राउझर आहे, त्या ब्राउझर एखादी वेबसाईट शो होत नाही, परत युजर त्या ब्राउझरला व्हिजिटच करणार नाही, मग तो दुसरा ब्राउझर काहीतरी बघेल. मग प्रत्येक वेबसाईट त्याला त्या ठिकाणी ऍक्सेस करता आली पाहिजे. मग ऍक्सेस करण्यासाठी त्यासाठी काय त्याकडे पाहिजे URL. URL मीन्स www डॉट, तुम्हाला जी वेबसाईट सर्च करायची त्या वेबसाईटचं नेम आणि डॉट पुढे कॉम असेल, इन असेल, एज्युकेशन असेल, ज्या वेबसाईटला जे यूज केलं असेल ते तुम्हाला असं सर्च करावं लागतं. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये मल्टीमीडिया हँडल करावं लागतात.
मल्टीमीडिया. आता मल्टीमीडियामध्ये येतं फर्स्ट येतं तुमच्या इमेजेस, त्यानंतर व्हिडिओज आणि ऑडिओ. हे वेब ब्राउझर तुम्हाला त्या वेब ब्राउझरला हँडल करावं लागतात. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे त्याची ब्राउझिंग हिस्ट्री, ती मॅनेज करावी लागते. तुम्ही जेवढं ब्राउझरवर सर्च करता ती सगळं त्या ब्राउझरला मॅनेज करावं लागतं. जर एखाद्याला वाटत असेल की आपण ब्राउझरवर काहीतरी सर्च करतो, आता ब्राउझरवर मी एवढं सर्च केलंय, त्यानंतर या ठिकाणून जर कट केलं पण ते ब्राउझरला शोध असतं, त्यानंतर अजून एखादा जाऊन सांगेल की मी ब्राउझरच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन त्याला डिलीट करतो. ते फक्त तुमच्या फोनमधून ब्राउझरच्या जे ब्राउझर आहे तुमच्या फोनमध्ये तिथून फक्त कट होतं. ते ब्राउझरचं सर्व्हर आहे त्या ठिकाणून तुम्ही जे सर्च केलंय ते तिथून कट होत नाही. तुम्हाला भरपूरच ऑफलाईन मध्ये सांगितलंय, तुम्ही प्रत्येक ज्यावेळेस ऑनलाईन कंटेंट टाईप करता किंवा ऑनलाईन तुम्ही फोटो काढता किंवा ऑनलाईन जेवढे काही ऍप्लिकेशन यूज करता, फॉर एक्झाम्पल तुमचं व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, ज्या ठिकाणी तुम्ही एकदा जर मेसेज टाईप केला आणि तो जर सेंड केल्यानंतर तुम्ही त्याला डिलीट केल्यानंतर तुम्ही समोरच्या फोनमधून जरी डिलीट केला आणि स्वतःच्या फोनमधून जरी डिलीट केला, तो मेसेज फक्त समोरच्या फोनमध्ये आणि स्वतःच्या फोनमधून डिलीट होतो. सर्व्हरवरून तो डिलीट होत नाही, तो ऍक्सेस करता येतो. मग ही सगळी हिस्ट्री त्याला मॅनेज करावं लागते त्या ब्राउझरला. कारण की तुम्ही कोणतं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर ते तुम्हाला ब्राउझरवरच घेऊन जातं. मग त्या ब्राउझरला ही सगळी हिस्ट्री मॅनेज करून ठेवावी लागते. ती मॅनेज केलेली हिस्ट्री तुम्हाला फक्त तुमच्या पीसी मधून डिलीट करते ते. ब्राउझरचं जे सर्व्हर आहे तिथून ते डिलीट होत नाही. ब्राउझरच्या डेटाबेस मधून ती डिलीट होत नाही. मग हे सगळं बघण्याचं काम ते ब्राउझरला करावं लागतं. आणि सगळ्यात लास्ट पॉइंट ब्राउझरचा किंवा ब्राउझरचा की पॉइंट तो आहे इनेबल सिक्युअर कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन म्हणता ब्राउझर तर आमच्यासोबत बोलत नाही, ब्राउझर तुमच्यासोबत बोलत नाही, इंटरनेट सोबत तर बोलतं ना. ब्राउझरवर तुम्हाला काही सर्च करायचं, इंटरनेट तुम्हाला कनेक्टच करावं लागतं. आणि ब्राउझरचा आणि इंटरनेटचा जोपर्यंत करेक्ट कम्युनिकेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तो डेटा किंवा पाहिजे तो कंटेंट शो केला जात नाही. त्यामुळे ब्राउझरचं आणि सर्व्हरचं किंवा डेटाबेसचं त्यांचं कम्युनिकेशन परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे. हे जे 3-4 पॉइंट आहेत हे ब्राउझरचे की पॉइंट्स आहेत. कोणतंही ब्राउझर हे 4 ते 5 पॉइंट्स वर कंटिन्युअसली फोकस करतं की कोणती वेबसाईट आपल्याला ऍक्सेस करता येते की नाही. ते पॉइंट या ठिकाणी राईट करून ठेवतो. वेब ब्राउझर की पॉइंट्स. त्यामध्ये फर्स्ट ऍक्सेस वेबसाईट, सेकंड आहे हँडल मल्टीमीडिया, त्यानंतर थर्ड आहे मॅनेज ब्राउझिंग हिस्ट्री, आणि फोर्थ आहे इनेबल सिक्युअर कम्युनिकेशन. सिक्युअर कम्युनिकेशन. आणि त्या ठिकाणी तुम्ही अजून एक पॉइंट ऍड करू शकता, डिस्प्लेचा, रेंडर अँड डिस्प्ले. रेंडर म्हणला नाही चालेल, डिस्प्ले फक्त. वेब पेजेस. आता हे जे की पॉइंट्स आहे ब्राउझरचे
प्रत्येक ब्राउझर ते कोणतं असेल त्या प्रत्येक ब्राउझरचे की पॉईंट्स असतात. या की पॉईंट्सवर त्याला फोकस करावं लागतं. आता या ठिकाणी ऍक्सेस वेबसाईट, प्रत्येक वेबसाईट त्याला ऍक्सेस करता आली पाहिजे. त्यामधील जे मल्टीमीडिया आहे, तुमचे फोटोज असेल, व्हिडिओज असेल, इमेजेस असेल, त्यानंतर हे सगळं त्याला ऍक्सेस करता आलं पाहिजे किंवा हँडल करता आलं पाहिजे. तुमचे ऑडिओ असतील त्या ठिकाणचे. त्यानंतर जी ब्राउझिंग हिस्ट्री, तुम्हाला त्यात हिस्ट्री सांगितलं, ते त्याला ब्राउझिंग हिस्ट्री मॅनेज करावी लागते. त्यानंतर ते कम्युनिकेशन परफेक्ट असलं पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला राईट केले ते डिस्प्ले वेब पेजेस. आता प्रत्येक ब्राउझरवर डेव्हलपर तर नसेल ना, की प्रत्येक ब्राउझर डायरेक्ट ओपन केला आणि डायरेक्ट वेबसाईटच दिसते. स्टुडंट पण असतात. ते एक एक वेब पेज तयार करतात. वेब पेज तयार केल्यानंतर मग ते शो करतात ब्राउझरला. वेब वेब पेज असेल, काहीतरी कंटेंट राईट करता, तो डायरेक्ट डिस्प्ले कुठे होतो? कोणत्याही ब्राउझरला. तुम्ही जे सिलेक्ट ब्राउझर केलं असेल त्या ब्राउझरला जाऊन ते शो होतो. मग आता हे ब्राउझरला जाऊन शो होतात. मग ते प्रत्येक एक एक वेब पेजेस सुद्धा त्या ब्राउझरला जाऊन ते शो झालं पाहिजे. त्या वेब ब्राउझरने असं म्हणायला नको की मला कंपल्सरी वेबसाईटच असली पाहिजे. एक वेब पेजेस जरी असेल किंवा एक वेब पेज जरी एखाद्या स्टुडंटने किंवा डेव्हलपरने बनवलं, ते ब्राउझरला डिस्प्ले झालं पाहिजे. हे सगळे 4 ते 5 पॉइंट हे की पॉइंट्स आहेत ब्राउझरचे. त्या पॉइंट्सवर त्याला फोकस करावंच लागतं. विदाउट फोकस ते होणार नाही. आणि आपल्याकडे भरपूर सारे पॉप्युलर ब्राउझर आहेत. Google Chrome असेल, Firefox असेल, Safari असेल, Microsoft Edge असेल, Opera असेल, Brave असेल. आता जे Google Chrome आहे, ते Googleचं आहे. त्याला Googleने बनवलं आहे. त्यानंतर जे Firefox आहे, ते एक Mozilla फाउंडेशन, एक कंपनी आहे Mozilla फाउंडेशन. ते Firefox त्यांनी बनवलं आहे आणि Safari हे Appleचं आहे. जसं Googleचं Google Chrome आहे, तसं Appleचं हे Safari आहे. आणि Microsoft Edge हे Microsoftचं आहे. आणि Opera हे Opera सॉफ्टवेअरचं आहे. Opera सॉफ्टवेअर एक जशी कंपनी आहे, जशी Google आहे, Apple आहे, तसं Opera सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीने Opera हे ब्राउझर बनवलं आहे. आणि Brave ब्राउझर हे Brave सॉफ्टवेअरने बनवलं आहे. कोणते ब्राउझर कोणी बनवले हे कोणी विचारणार नाही तुम्हाला. पण 1-2 ब्राउझर तुम्हाला नेम माहीत असणं गरजेचं आहे. पण आता जे ब्राउझरचे नेम सांगितले, Google Chrome, Firefox, Safari, Microsoft Edge, Opera, Brave हे जे ब्राउझरचे तुम्हाला जे नेम सांगितले, ते ब्राउझर काही ब्राउझर काही कंटेंटला शो करतात, काही कंटेंटला शो करत नाही. काही काही असे टॉपिक असतात. फॉर एक्झाम्पल मी Google Chrome यूज करतोय. हे ब्राउझर काही कंटेंटला शोच करत नाही. त्याच्या सिक्युरिटी इश्यूमुळे. आणि काही काही ब्राउझर असे आहेत, त्या त्या कंटेंटला शो करतात. मग ते टॉपिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, की कोणता टॉपिक कोणत्या ब्राउझरवर शो होतोय आणि कोणत्या ब्राउझरवर शो होत नाही. कारण की प्रत्येक ब्राउझर हे वेगवेगळ्या कंपनीचं आहे. तसं Google Chrome Googleचं आहे, Safari Appleचं आहे. मग Appleचे स्वतःचे काहीतरी रूल असतील, Googleचे स्वतःचे रूल असतील. त्यांच्या Googleच्या स्वतःच्या गाईडलाईन्स असतील. तसे Appleच्या वेगळ्या गाईडलाईन्स असतील, Microsoftच्या वेगळ्या गाईडलाईन्स असतील. प्रत्येक गाईडलाईन्सनुसार वेब ब्राउझर त्यांनी तयार केलेले असतात. तर वेब ब्राउझरच्या ठिकाणी नेम राईट करून ठेवतो. फर्स्ट Google Chrome. त्यानंतर Firefox. त्यानंतर Firefox नंतर कोण सांगितलं? Safari. Safari नंतर Opera. Opera नंतर Brave. अजून काहीतरी एक राहिलंय, Microsoft Edge. Microsoft Edge. मग आता हे कोणत्या कंपनी बनवले, काय बनवले तुम्हाला सगळ्यांना आत्ता सांगितलंय. Google Chrome हे Googleचं आहे. Firefox हे Mozilla फाउंडेशनचं आहे. Safari हे Appleचं आहे. Opera हे Opera सॉफ्टवेअरचं आहे. Brave हे Brave सॉफ्टवेअरचं आहे आणि Microsoft Edge हे Microsoftचं आहे. कोणते कोणते ब्राउझर आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरं. ब्राउझर कळालंय आता सगळ्यांना, की ब्राउझर आहे काय
किंवा कोणते कोणते ब्राउझर आहे आणि ब्राउझर कोणत्या की पॉईंट्सवर जास्त फोकस करतात. हा, जास्त टॉपिक डोक्याच्या वरून जाईल म्हणून फक्त प्रत्येक टॉपिकचा ओव्हरव्ह्यू राईट करतो या ठिकाणी. म्हणजे वेब ब्राउझरच्या 10-12 लाईन राईट केल्या म्हणजे वेब ब्राउझर तुम्हाला सगळं समजलंय किंवा मी सगळं शिकवलंय असं नाहीये. जेवढा तुम्हाला ऍज अ फ्रेशर लेवल माहित असणं गरजेचं आहे तेवढेच पॉईंट्स या ठिकाणी मी राईट करतोय किंवा टीच केले जातात. वेब ब्राउझर कळालंय सगळ्यांना? हो सर. येस ऑर नो? येस सर. हो. ओके. ठीक आहे. तर पुढचा पॉइंट बघूया आपण. टाइम नाही झाला अजून. 2 मिनिट आहे. टॉपिक सुरू झाल्यानंतर तो एंड करावा लागेल ना. अजून 2 मिनिट आहे. मग 2 मिनिट काय बोलणार आपण? त्यामुळे टॉपिक राईट करतो या ठिकाणी. आणि टॉपिक एकदा राईट केल्यानंतर तो आपल्याला एंड करावाच लागेल. तर पुढचा टॉपिक आहे. अगोदर कोणते टॉपिक बघितले आपण? विकी बघितलाय, त्यानंतर विडगेट बघितलाय, त्यानंतर वेब ब्राउझर बघितलाय. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे वेब डिबगर. इज वेब डिबगर. वेब डिबगर सगळ्यात फर्स्ट जो वेब डिबगर आहे. आता हे तुम्ही जे आज नेम ऐकता ना हे फर्स्ट टाइम ऐकताय किंवा काहींना माहित पण असतील. असं नाही की मी बोलतोय म्हणजे फर्स्ट टाइम ऐकले असतील. ज्यांनी फर्स्ट टाइम ऐकताय त्यांनी कन्फ्युज व्हायचं नाही. जसं अगोदरचे पॉईंट क्लिअर झाले हा पॉईंट पण तसाच क्लिअर होईल आणि या पॉईंट मध्ये बाकीचे अगोदर जे 3 पॉईंट आहेत ते सगळे कव्हर होणार आहे परत एकदा. आता वेब डिबगर म्हणजे ते एक डेव्हलपर टूल्स आहे. वेब डिबगरला डेव्हलपर टूल्स बोललं जातं. ठिकाणी स्लॅश करून या ठिकाणी स्लाइड करतो त्यालाच बोलतात डेव्हलपर टूल. मग आता वेब डिबगरलाच डेव्हलपर टूल्स बोललं जातं. पण मग ऍक्च्युअल मध्ये वेब डिबगर आहे काय हे माहित असणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला अगोदर सी लँग्वेज सांगत होता आता की सी लँग्वेज मध्ये तुम्ही एखादा प्रोग्राम करताय त्याचं फक्त आउटपुट येणं महत्वाचं आहे. पण डीएस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक टॉपिक ऍड केला जातो. तो टॉपिक असतो टाइम कॉम्प्लेटी आणि स्पेस कॉम्प्लेटी. तुमचा आउटपुट येणं तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्या आउटपुट किती टाइम मध्ये आणि किती स्पेस मध्ये आलंय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तसं आता तुम्ही जी वेबसाईट बनवली ही वेबसाईट ब्राउझरला दिसणार आहे पण ती ब्राउझरला किती टाइम मध्ये दिसती हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर एखादी वेबसाईट तुम्ही सर्च करताय आणि ती ओपन व्हायला टाइम घेते तर तुम्ही ती वेबसाईट जास्त वेळेस व्हिजिट करत नाही. वेब डिबगर म्हणजे हे चेक करतं फक्त की त्या वेबसाईटला शो होण्यासाठी किंवा युजरला व्ह्यू करण्यासाठी किती टाइम लागलाय. मग आता या ठिकाणी वेब डिबगर काय ते दाखवतो. एखादी वेबसाईट असेल आता या ठिकाणी बघा फ्लिपकार्ट आहे. आता फ्लिपकार्ट ज्यावेळेस ओपन करतो याला फक्त परत एकदा क्लोज करतो आणि या ठिकाणी फ्लिपकार्ट टाईप करतो. फ्लिपकार्ट एंटर केल्यानंतर वेबसाईट लगेच ओपन झाली टोटल. पण आता ही वेबसाईट किती सेकंदामध्ये किंवा किती मिनिट्स लागले ओपन होण्यासाठी हे आपल्याला या ठिकाणी कुठे दिसत नाही. मग आता ते आपल्याला बघायचं असेल तर त्या ठिकाणी राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर इन्स्पेक्ट हे जे ऑप्शन दिसतंय तुम्हाला इन्स्पेक्ट त्यावर क्लिक करायचं आणि इन्स्पेक्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय हा पार्ट जो दिसतोय त्यालाच बोलतात डेव्हलपर टूल्स. या ठिकाणी डेव्हलपरने सगळा कोड राईट केला असतो आणि ज्यावेळेस डेव्हलपर कोड टेस्ट करतो ना या टूल वरून त्याला टेस्ट करावा लागतो. मग या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आहेत. तो कोड कसा चेक करायचा, कसा टेस्ट करायचा, कसा डिप्लॉयमेंट करायचा हे सगळं त्याला या ठिकाणून करावं लागतं. आणि मग समोर तुम्हाला हे जे स्क्रोल करतोय कर्सर या सगळ्या पार्टला डेव्हलपर टूल्स बोललं जातं. जे इन्स्पेक्ट वर क्लिक केल्यानंतर हा जो पार्ट ओपन झाला आहे ना त्या पार्टला डेव्हलपर टूल्स बोललं जातं. पण आपल्याला फक्त आता डेव्हलपर टूल्स नाही बघायचंय, त्याचं ऍक्च्युअल काम काय ते बघायचंय. मग या ठिकाणी झूम होत नाही. जस्ट 1 मिनिट. होतंय झूम. ओके, जास्त झूमलंय.
या ठिकाणी ओपन केल्यानंतर या ठिकाणी एक नेटवर्कचा एक लोगो दिसतोय. या ठिकाणी त्यावर क्लिक करायचं. नेटवर्कचा लोगोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा पार्ट ओपन होईल. हा पार्ट ओपन झाल्यानंतर अजून पार्ट ओपन होतोय. पार्ट एकदा ओपन होऊन दे. परत एकदा ओपन करतो. हे ओपन जो डेव्हलपर आहे, डेव्हलपर टूलवरून नेटवर्कवर क्लिक करायचंय. जस्ट या ठिकाणी टाइम शो होतोय, पण ते हाईड झालं या ठिकाणी. त्याला वर घेऊन जावं लागेल. या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी रिसोर्स दाखवलाय की किती केबी मध्ये आलाय. त्यानंतर ट्रान्सफर दाखवलाय आणि रिक्वेस्ट दाखवले. त्यानंतर या ठिकाणी अजून एक पुढे पार्ट दाखवतात. त्या ठिकाणी तुमचा जी वेबसाईट ओपन होण्यासाठी जो टाइम लागलाय ना, तो टाइम शो केला जातो. या ठिकाणी मी रिफ्रेश करतो. आता ज्यावेळेस मी फक्त फ्लिपकार्ट ओपन केलं किंवा फ्लिपकार्ट सर्च केलं गुगलला, त्यानंतर डायरेक्ट फ्लिपकार्टची वेबसाईट ओपन झाली. ही वेबसाईट आता मी रिफ्रेश करतो या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, रिफ्रेश झाल्यानंतर या ठिकाणी बघा एक एक कंटेंट थोडं एका सेकंदानंतर दिसतोय, मायक्रो सेकंदानंतर. आणि ही टोटल वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फिनिश हा ऑप्शन, टाइम घेता येते. हे फिनिश आहे ना, ज्या ठिकाणी सेकंद दाखवले जातील, तुमची वेबसाईट ओपन होण्यासाठी किती सेकंद लागले हे ऍक्च्युअल सेकंद दाखवले जातील. या ठिकाणी बघा सेकंद किती लागले ती वेबसाईट ओपन होण्यासाठी. 31 सॉरी, अजून वेबसाईट ओपनच होते सगळी टोटल एकदा ओपन होऊन दे. काय टाइम दाखवला त्यांनी बघा. आता जो टाइम दाखवला तो टोटल वेबसाईटचा दाखवला जाणार आहे. आता अगोदर जो फर्स्ट टाइम दाखवला होता तो फक्त फर्स्ट वेब पेजचा दाखवला होता. जसे ते एक एक वेब पेज पुढे जात आहे तसा हा टाइम वाढत जातोय. हा टाइम बघा, तसा तो टाइम वाढत जातोय. एक वेब पेज पुढचं वेब पेज आलंय की हा टाइम वाढतोय. कोणत्या वेब पेजला किती टाइम लागलाय हे टाइम दाखवण्याचं काम फिनिश करतं. आणि हा जो फिनिश आहे किंवा जो टोटल एरिया आहे, या एरियाला बोललं जातं वेब डिबगर. डिबग माहिती आहे, जसं आपण ड्रायरन बोलतो, त्या ड्रायरन अजून एक नेम आहे डिबगिंग. डिबगिंग मीन्स डिबगर. वेबचा डिबगर, जसं आपण कोडचा ड्रायरन करतो एक एक लाईनचा, तसं हा एक एक लाईनचा ड्रायरन करतो की एक एक पेजचा की हा पेज ओपन होण्यासाठी किती टाइम लागलाय. आता मी ज्यावेळेस याला परत रिफ्रेश करतो फर्स्ट पासून, हे बघा एक एक कंटेंट, एक एक प्रोडक्ट एक एक मायक्रो सेकंदानंतर ओपन होतोय. आणि तो या ठिकाणी त्याचा टाइम दाखवला जातो. आता फर्स्ट जे इंडेक्स पेज आहे त्याचा टाइम दाखवला या ठिकाणी. जसं आता पुढचं पेज ओपन होईल तसा हा टाइम वाढत वाढत जाईल. हे बघा 21.42 सेकंद आहे. जसं इथे पुढचं पेज येईल तसा हा टाइम वाढत जातो. आता या ठिकाणी 30 सेकंद झाला, परत मायक्रो 30.63 असं सेकंद आहे. मग या ठिकाणी प्रत्येक टाइम दाखवला जातो, कारण की आपण गेल्यानंतर डायरेक्ट वेबसाईट असं ओपन करत नाही ना. हे क्लोज करतो मी परत एकदा, मिनिमाइज करतो याला. ज्यावेळेस मी आता एखादी वेबसाईट आहे ती ओपन करतो, फॉर एक्झाम्पल युट्यूब आहे. नेट कनेक्ट आहे, ओके. युट्यूब ओपन करूया.
आता युट्यूब ओपन केल्यानंतर हे बघा, एक एक पेज, एक एक जी लाईन आहे ती टाइम घेते. हा कंटेंट ओपन केल्यानंतर सगळा सोबत शोध झालेला नाहीये, टाइम घेतो त्याला. मग आता तो टाइम जर बघायचा असेल तर किती टाइम लागतोय, कोणतीही वेबसाईट असेल, राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्टवर क्लिक करायचं. इन्स्पेक्टवर क्लिक केल्यानंतर डेव्हलपर टूल्स ओपन होईल आणि डेव्हलपर टूल्स ओपन झाल्यानंतर नेटवर्कवर क्लिक करायचं. नेटवर्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिनिश मध्ये टाइम दाखवेल. करतो. या ठिकाणी बघा, फिनिश मध्ये टाइम दाखवत आहे सगळं की युट्यूब ऍक्च्युअल ओपन होण्यासाठी किती टाइम लागतोय. तर याच पार्टला बोललं जातं डिबगर. आणि प्रेशर लेवलला फक्त या ठिकाणी येऊन चेक करावं लागतं. डेव्हलपर टूलला जायचं, नेटवर्कवर क्लिक करायचं आणि फिनिश मध्ये आपला टाइम, वेबसाईट ओपन होण्यासाठी टाइम किती येतोय हे बघायचं. याच प्रोसेसला बोललं जातं वेब डिबगर. हा, मग जसं फॉर एक्झाम्पल आपण जर युट्यूब ओपन करतो, युट्यूब ओपन केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी अगोदर एक असा कंटेंट यायचा, आता तो येत नाहीये. एक कंटेंट यायचा, तो कंटेंट आल्यानंतर या ठिकाणी असं स्क्रोल होत नाही. जर स्क्रोल झालं तर आपल्याला समजतंय की वेबसाईट ओपन होण्यासाठी टाइम घेते. पण युट्यूबने आता काही वर्षापूर्वी युट्यूब हे स्लो चालत होतं. स्लो म्हणजे युट्यूबची जी वेब आहे ती खूप स्लो ओपन होत होती. त्याचा वेब डिबगरचा इश्यू होता. तर तो इश्यू कोणत्याही युजरला कळू नये त्यासाठी त्यांनी एक ऑप्शन आणला होता. एक इमेज दाखवायची, ती इमेज शो व्हायची आणि इमेज शो झाल्यानंतर मग युट्यूबचा कंटेंट ओपन व्हायचा. हा, मग त्यावेळेस युजरला वाटायचं की आपलं जे नेटवर्क आहे ते स्लो असू शकतं. हा, मग जर युट्यूबला नाव ठेवत नव्हतं तर आपलं नेटवर्क स्लो असेल असं बोलायचं. पण ऍक्च्युअल मध्ये ते युट्यूबचा ते वेब डिबगरचा टाइम आहे तो खूप होता. मग तो कोणत्याही युजरला कळू नये त्यामुळे ते युट्यूबने तो एक ऑप्शन आणला होता. पण ऍक्च्युअल मध्ये जे वेब डेव्हलपमेंट करतायत त्यांना ते कळालं होतं की ऍक्च्युअल युट्यूबचा एक इश्यू झालाय, वेब डिबगर टाइम खूप घेतोय वेब ओपन करण्यासाठी. मग आता प्रेशर लेवलला तुम्हाला फक्त तिथे जाऊन चेक करावं लागतं. प्रेशर लेवलला फक्त इन्स्पेक्टवर क्लिक करायचं. इन्स्पेक्टवर क्लिक केल्यानंतर नेटवर्कवर क्लिक करायचंय आणि नेटवर्कवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फिनिश मध्ये टाइम येऊन जाईल की तुमची वेबसाईट ओपन होण्यासाठी किती टाइम लागतोय. आता आपण प्रत्येक जी वेबसाईट बनवणार ना त्या प्रत्येक वेब पेजचा या ठिकाणी आपण टाइम चेक करणार आहे की ऍक्च्युअल मध्ये त्याला टाइम किती लागतोय. हे प्रत्येक पेज जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचे वेब पेजेस आहे, त्यानंतर त्याच्या फाईल्स आहे, फोटोज आहे. हे प्रत्येक फोटोज टाइम घेतात लोड होण्यासाठी, कारण की भरपूर मोठा डेटा आहे. हा डेटा छोटा नाही, खूप मोठा डेटा आहे. जर एखाद्याने वेब पेज किंवा वेबसाईट बनवली असेल, आता जे इंटर्नशिपला त्यांना माहित आहे की एका वेबसाईटसाठी किती मोठा डेटा लागतो. खूप सारे त्यामध्ये फोटो असतात, वेब पेजेस भरपूर सारे असतात, एकमेकाला कनेक्ट केले जातात, ते फोटोज ऍड केले जातात. हा सगळा डेटा वेब ब्राउझरला शो होण्यासाठी टाइम घेतो आणि तो टाइम या ठिकाणी शो केला जातो. आणि हा टाइम जेवढा होता होईल तेवढा कमी करावा लागतो. आणि एखाद्या वेबसाईटचा टाइम हा जर जास्त असेल तर ती वेबसाईट गुगल प्रमोट करत नाही. हे सगळे एक एक पॉइंट चेक करावे लागतात. हे सगळे पॉइंट गुगलच्या गाईडलाईन्स मध्ये जर बसत असेल तरच आपली वेबसाईट टॉपला शो केली जाते. मग आता वेब डिबगर ऍज अ फ्रेशर लेवलला एवढंच माहित असणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला असाल तर त्यासाठी तुम्हाला वेब डिबगरचे ऍप्लिकेशन आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे पोस्टमन. नेम ऐकले कधी? पोस्टमन. त्यानंतर आहे स्वॅगर. त्यानंतर आहे फिडलर. आणि त्यानंतर आहे चार्ल्स प्रॉक्झी. आणि चार्ल्स प्रॉक्झी जे वेब डिबगर आहे त्यालाच और नेम आहे वायर शार्क.
आता जे तुम्हाला समोर जे राईट केले वेब डिबगर आहे हे, आणि हे वेब डिबगर प्रेशर लेवलला कोणी विचारत नाही. हे सगळे वेब डिबगर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला जाता त्यावेळेस तुम्ही 4-5 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता किंवा इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही 1-2 वर्ष तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये तुम्ही वेब ऍप्लिकेशन तयार करता. ते वेब ऍप्लिकेशन तयार केल्यानंतर त्यांचा टाइम, त्यांना कसं मॅनेज करायचं, तो टाइम होता होईल तसा कसा कमी करता येईल. तुम्ही जे वेब ऍप्लिकेशन बनवणार आहे कंपनीमध्ये गेल्यानंतर त्याचा टाइम तुम्हाला कसा कमी करता येईल, हे सगळं जर बघायचं असेल तुम्हाला एक्सपिरियन्स लेवलला गेल्यानंतर. त्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला गेल्यानंतर असं नाही करू शकत कोणत्या वेबसाईटवर गेला, राईट क्लिक केलं, त्यानंतर नेटवर्कवर राईट क्लिक केल्यानंतर तुमचा डेव्हलपर टूल्स ओपन होणार आणि डेव्हलपर टूल्स ओपन झाल्यानंतर मग तुम्ही नेटवर्कवर जाणार, नेटवर्कवर खाली फिनिश मध्ये टाइम चेक करणार. जर असं केलं तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला तर ते तुम्हाला काढून देतील. तुम्ही प्रेशर लेवलला तिथपर्यंत सफिशियंट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला जाता त्यावेळेस तुम्हाला वेब डिबगर किंवा वेबचा टाइम किंवा वेब डिबग करायचे असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे ऍप्लिकेशन युज करावे लागतात. पोस्टमन, स्वॅगर, फिडलर, चार्ल्स फ्रॉक्सिंग, त्याला ऑर आहे वायर शार्क. तर याची व्हॉट इज डिबगर किंवा वेब डिबगर हे काय आहे, याची प्रोफेशनल डेफिनेशन राईट करायची राहिले ते राईट करूया. ठीक आहे, टाइम होतोय पण एकदा एवढी डेफिनेशन झाल्यानंतर आपण लेक्चर स्टॉप करणार आहोत. एवढी डेफिनेशन घेऊया फक्त. वेब डिबगर is a tool used to inspect analyze, त्यानंतर and debug web application in real time. तर ही आहे वेब डिबगरची ऍक्च्युअल डेफिनेशन. वेब डिबगर हा एक टूल आहे. त्याला आपण डेव्हलपर टूल्स बोलतो. याचा यूज करून काय केलं जातं, इन्स्पेक्ट केलं जातं, अनालाइज केलं जातं, डिबग केलं जातं. मग आता तुमचा जो कोड आहे, तुमची जी वेब आहे ती अनालाइज केली जाते, डिबग केली जाते. हे सगळं करावं लागतं. त्यानंतर त्याचा टाइम जे काय असेल हे सगळं चेक केलं जातं वेब डिबगरने. जोपर्यंत तुम्ही वेब डिबगर यूज करत नाही तोपर्यंत तुमची वेबसाईटला टाइम किती लागलाय हे तुम्हाला सांगता येणार नाही. हेचा यूज करून, वेब डिबगरचा यूज करून हे जे पोस्टमन, स्वॅगर, फीडर, चार्ल्स हे जे ऍप्लिकेशन आहे याचा यूज करून तुम्हाला एरर डिटेक्ट करण्यासाठी किंवा फिक्स करण्यासाठी इझी जातं वेब डिबगरचा यूज करून. तुम्हाला जे आता सांगितलं होतं की या ठिकाणी गेल्यानंतर सगळा जो काय टूल आहे डेव्हलपर टूल, या ठिकाणी सगळे एरर फाइंड केले जातात, फेस केले जातात, त्यानंतर डिप्लॉयमेंट केलं जातं, टेस्टिंग केलं जातं. हा सगळा या टूलवरच सगळं चालतं. काहीतरी एडिट केलंय या टूलवर जायचं, ते चेक करायचं, टेस्ट करायचं. हा टूल खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज अ डेव्हलपर, ऍज अ स्टुडंट तुम्हाला या टूल विषयी माहित नसलं तरी ठीक आहे, पण ऍज अ डेव्हलपर तुम्हाला या टूल विषयी सगळं माहित असणं गरजेचं आहे. तर वेब डिबगर कळालं सगळ्यांना? वेब डिबगर कळालं सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. कोणाला काय डाऊट आहे का? आपण काय काय बघितलं आज? विकी बघितलंय, त्यानंतर बिटगेट बघितलंय, त्यानंतर वेब ब्राउझर बघितलं आणि सगळ्यात लास्टला बघितलंय वेब डिबगर. हे पॉइंट ऍज अ डेव्हलपर तुम्ही ज्यावेळेस कंपनी जाता त्यावेळेस तुम्हाला ऍज अ डेव्हलपर हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चालेल. आपलं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करायचं. त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी प्रेझेंटी द्यायची चॅटमध्ये. प्रेझेंटी दिल्याशिवाय कोणी लेफ्ट असेल, जोपर्यंत सगळ्यांची प्रेझेंटी येत नाही, जोपर्यंत मी सांगत नाही लेफ्ट व्हायचं तोपर्यंत कोणीही लेफ्ट व्हायचं नाहीये. जोपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर माईक ऑन करून विचारू शकता.